तक सत्य का साहस। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आज देशभरातील औषध दुकाने बंद आहेत। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना म्हणजेच AIOCDच्या वतीने आज 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे। ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या अन्यायकारक स्पर्धेच्या विरोधात औषध विक्रेते आता आक्रमक झाले आहेत। याच आंदोलनाचा भाग म्हणून नागपूर जिल्हा संघटनेच्या वतीने आज सकाळी 11 वाजता संविधान चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली। ऑनलाईन औषध विक्रीमुळे तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करत ही विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट अंतर्गत ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नसतानाही देशभरात सर्रास ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा दावा संघटनेने केला आहे। कोरोना काळात मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेत ऑनलाईन कंपन्यांनी पाय पसरले असून यामुळे ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेला आणि छोट्या दुकानदारांना मोठा फटका बसत आहे। या संदर्भात नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव उखरे आणि सचिव संजय खोब्रागडे यांनी स्पष्ट केले आहे की जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। विकसित भारत अगर बनाना है तो ये सुविधाएं जो मिल रही है जिससे जो जेंजीज है, जो नई पीढ़ी है बिगड़ रही है, इन सारी चीज़ों में जो प्रॉब्लम क्रिएट हो रही है सारी चीज़ें कम होनी चाहिए। इसीलिए हमारी मांग है कि ऑनलाइन बिक्री बंद होनी चाहिए। और हम इतने सालों से समाज को सेवा दे रहे हैं। जब कोविड था तभी भी हमने सेवा दी। ऑनलाइन विषय तब से शुरू हुआ था सुविधा के लिए, लेकिन अभी ये बिजनेस हो चुका है जो गलत है और आगे इसका परिणाम बहुत ही ज़्यादा गलत आ सकता है। तो हम चाहते हैं कि इस ऑनलाइन बिक्री को कम्प्लीटली बंद करके अब तक सत्य का साहस।